भागवत रहस्य स्कंध 3। आत्म्याला हे शरीर बंधनात ठेवते। शरीर जड आहे, आत्मा चेतन आहे। पण ही जड चेतनाची मोठ असत्य आहे, चुकीची आहे। कारण जड वस्तू चेतन वस्तूला कशी बांधू शकेल? ही ग्रंथी असत्य असूनही स्वप्न जसे आम्हाला रडविते, तसेच ही ग्रंथी ही आम्हाला रडविते। खरे तर चेतन आत्म्याला जड शरीर बंधनात ठेवू शकत नाही। आत्मा शरीराहून भिन्न आहे हे सर्वांनाच समजते, पण याचा अनुभव मात्र फारच थोड्यांना येतो। शुकाचार्य म्हणतात, राजा, तू जो प्रश्न विचारला आहेस तोच प्रश्न विदुराने पूर्वी मैत्रेयाला विचारला होता। या विदुराच्या घरी स्वतःहून श्रीकृष्ण आमंत्रणाशिवाय गेला होता। परीक्षितीने विचारले, विदुर व मैत्रेय यांची भेट केव्हा झाली ते मला सांगा। शुकाचार्य म्हणाले, आमंत्रणाशिवाय श्रीकृष्ण विदुरांच्या घरी गेला तो प्रसंग प्रथम सांगतो। धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला होता। विदुराने धृतराष्ट्राला पुष्कळ उपदेश केला, पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। विदुराला वाटले की हा धृतराष्ट्र दुष्ट आहे, त्याच्या संगतीने माझीही बुद्धी भ्रष्ट होईल। म्हणून विदुराने धृतराष्ट्राचे घरच सोडून दिले। समृद्ध राजगृहाचा त्याग करून विदुर आपली पत्नी सुलभासह वनात निघून गेला। विदुर तर प्रथम पासूनच तपस्व्याचे जीवन जगत होता आणि भगवंताचे कीर्तन करीत होता। विदुर आणि सुलभा वनात नदीकाठी एक झोपडी बांधून राहू लागले व तपश्चर्या करू लागले। याप्रमाणे 12 वर्षे त्यांनी प्रभूची आराधना केली। ते भगवंताचे कीर्तन करीत व भूक लागली तर कंदमुळे खात। भोजन करणे पाप नाही, भोजनात रंगून जाणे, देवास विसरणे मात्र पाप आहे। काही लोक मिटक्या मारीत मारीत कढी पितात आणि दुसरे दिवशी माळ जपता जपता कढीचीच आठवण करतात। मनात घोळत असते की कालची कढी किती स्वादिष्ट होती। जय जय राम कृष्ण।